नाव वैभव कांबळे आहे. मी भारतीय विद्यापीठ धनकवडीमध्ये राहिले आहे. रत्नागिरीमध्ये आरजो टेक्सटाईल नावाची कंपनी आहे. आम्ही ऑनलाईन ॲड पाहिली होती त्याची. ते ॲड पाहून कॉन्टॅक्ट केला होता. तर त्यांचं ऑफिस कोथरूडमध्ये होतं. आम्ही कोथरूडमध्ये गेलो होतो. कोथरूडमध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला 2 दिवस होल्डवर ठेवलं होतं. पूर्ण आमची माहिती घेतली त्यांनी. त्यानंतर आम्हाला त्यांनी बोलवलं होतं ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये बोलवल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या मशीनी संदर्भात माहिती दिली होती. तर ती मशीन विविध प्रकारच्या मशीनी होत्या त्यांच्याकडं. 20-25 लाखापर्यंतच्या मशीनी होत्या त्यांच्याकडं. त्या मशीनी आम्ही त्यामधल्या 2 मशीनी फायनल केल्या होत्या. 45 दिवसानंतर तुम्हाला आम्ही मशीन घरपोच देऊ, पेमेंट करावं लागेल असं त्यांनी सांगितलं होतं. एक मशीन आम्ही घेतली होती 1,25,000ची आणि एक मशीन 3,50,000ची घेतली होती. तर त्यांच्या रिसिप्ट वगैरे आहेत आमच्याकडं. त्यांनी रिसिप्ट दिल्या होत्या. 45 दिवस झाल्यानंतर आम्ही त्यांना फोन वगैरे केला होता की सर मशीनीचं. मग तिथून पुढं त्यांनी 10 दिवस सांगितले. मग आम्ही 10 दिवस परत थांबलो होतो. 10 दिवस झाल्यानंतर परत त्यांनी सांगितलं की 4-5 दिवस तुम्हाला थांबावं लागेल. 4-5 दिवस थांबल्यानंतर आम्ही डायरेक्ट त्या कोथरूडच्या ऑफिसला गेलो होतो. कोथरूडच्या ऑफिसला गेल्यानंतर तिथं त्यांनी आम्हाला वॉचमॅननी खाली सांगितलं की वरती ऑफिस बंद केलेलं आहे, वरती तुम्ही जाऊ शकत नाही. मग तरी देखील आम्ही थोडी रिस्क घेऊन वरती गेलो होतो त्यांच्या ऑफिसमध्ये. तर ऑफिस पूर्णपणे बंद केलं होतं ते. बंद केलं आहे म्हटल्यानंतर आम्ही रत्नागिरीला कॉन्टॅक्ट केला. तर तिथं फोन सगळ्यांचे बंद लागायला लागले. आम्ही इथून रत्नागिरीला गेलो. रत्नागिरीला पण जी मेन ऑफिस आहे त्यांचं हेड ऑफिस, तेच टोटली त्यांनी बंद केलं होतं. आणि तिथं नोटीस लावल्या होत्या. त्याचे झेरॉक्स वगैरे आहेत माझ्याकडे नोटीसच्या. त्यानंतर रत्नागिरी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो आम्ही. तर रत्नागिरी पोलिसांनी पण आमचा काही गुन्हा नोंद केला नाही. तर त्यावेळेस रत्नागिरी पोलिसांनी माझा गुन्हा नोंद केला असता तर हे सगळे फ्रॉड लोक जे आहेत हे सगळे यांची साखळी सापडली असते. त्यावेळी पोलिसांनी काही गांभीर्यपणे गुन्हा दाखलच केला नव्हता. त्यामुळं ते प्रकरण लांबत गेलं. मला सांगितलं तुम्ही तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंद करा. मी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पण गेलो होतो भारतीय विद्यापीठला. त्यांनी पण आमचा काही गुन्हा नोंद करून घेतला नाही. मग त्या भारतीय विद्यापीठ पोलिसांनी सांगितलं जिथं गुन्हा घडलेला आहे तिथं जावा तुम्ही. फ्रॉड जिथं तुमच्यासोबत झालेला आहे तिथं जावा. मग मी कोथरूडमध्ये गेलो होतो. कोथरूड पोलिसांनी पण माझा गुन्हा नोंद करून घेतला नाही. त्यांनी मला अशी उडवडीची उत्तर दिली, गुन्हा नोंद होऊ शकत नाही, तुम्ही रत्नागिरीला जावा, तुमच्या स्थानिक पोलिसांकडे जावा, तिथून मदत घ्या. असं जर सामान्य जनतेसोबत होत असेल तर थोडं प्रेसवाल्यांनी आम्हाला सहकार्य करावं. कशाची मशीन होती काय? मॅडम ते आम्ही मशीन एक मशीन घेतली होती ती अगरबत्तीची होती 1,25,000ची. आणि अजून एक मशीन घेतली होती ती ड्रोनची होती मशीन. ड्रोन वगैरे पत्रावळ्या वगैरे बनवतो त्याची मशीन होती. त्यांनी सांगितलं होतं की कच्चा माल पण आम्हीच तुम्हाला देऊ आणि पक्का माल पण आम्हीच तुमच्याकडून घेऊ जास्त किमतीने. तर उद्योगधंदे सगळे बंद आहेत, काम वगैरे बंद आहेत. त्यामुळं आम्ही नवीन उद्योग करण्याचं हे केलं होतं. पण माहिती घेतली होती आम्ही. त्यांनी पुरेपूर 1-1.5 वर्ष कंपनी प्रॉपरली चालवली होती मॅडम. प्रॉपर 1 वर्ष कंपनी चालवली. सगळ्यांचे पेमेंट टाईम टू टाईम केले होते त्यांनी. तिथून पुढचं जे पेमेंट त्यांनी अडकवलं होतं ते कंटिन्यू अडकत राहिलं. त्याच्या अगोदर ज्या माणसांनी माहिती घेतली होती ती माहिती फक्त माणसांपर्यंत पोहोचली की बाबा कंपनी व्यवस्थित चालते. मशीन त्यांनी 45 दिवस झाल्यानंतर देतो म्हणून सांगितली होती. पण मशीन सुद्धा आली नाही आणि त्यांनी ॲग्रीमेंट सुद्धा करून घेतलं नाही आमचं. मशीन घ्यायच्या आधी तुमचे त्याचे व्यवहार कशाबद्दल चालू काय करू? त्यांना आम्ही 1,25,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केलेले आहेत. नाही नंतर आधी वर्षभर त्यांनी कंपनी चालवली. हां वर्षभर कंपनी जर चालू त्यांचे व्यवहार चालू होते का त्या दरम्यान? त्यांचे दुसरीकडे व्यवहार चालू होते. म्हणजे ज्यांना मशीन दिलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे व्यवहार चालू होते.
त्याच्यानंतर त्यांना देखील त्यांनी फसवलेलं आहे. 6 महिन्यांचे पेमेंट कुणाचेच आलेले नाही. किती लोक त्यांना फसवलेले? आता माझ्याकडं असे 400-500 लोक आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि आता चालू कंडिशनला माझ्यासोबत इथं 400-500 जण येऊ शकतात. पण असं जर मी अजून एक 15 दिवस केलं तर 1300-1400 लोक यामध्ये कनेक्ट होतील पूर्ण. आता मी ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअपला, त्याच्यामध्ये माझ्याकडे 350-400 लोक ॲड आहेत ग्रुपला. प्रत्येकाला सांगितलं होतं का मशीन देतो किंवा काय? काही लोकांकडे त्यांचे पावती, पैसे भरलेली पावती आहे आणि बाकीच्या लोकांकडे तर डायरेक्ट ॲग्रीमेंट आहे. मला एवढं कळत नाही की ते मंत्री उदय सामंत आहेत ते शिंदे गटाचे, ते म्हणतात की तुम्ही बघून नालायक माणसं, तुम्ही बघून हे सर्व केलं पाहिजे होतं. तर आम्ही हे बघून करण्याऐवजी तुम्ही उद्योगमंत्री आहात, तुम्ही थोडंफार बघितलं पाहिजे होतं. तुमचे वडील तिथं रिबिन कट करायला जातात, तुम्ही त्यांचा स्वीकार करताय, पत्रिका स्वीकारताय, तुम्ही माहिती घेतली पाहिजे होती ना पूर्ण. तुम्ही उद्योगमंत्री आहेत. आम्ही कात्रजमध्ये जे राहिलं, कात्रजमध्ये राहिला. ते आर्जो टेक्सोलचे प्रसाद फडके म्हणून 4 पार्टनर आहेत त्यांच्यामध्ये. प्रसाद फडके, संजय सावंत आणि संजय केळकर आणि अमर ॲनी जाधव असं त्यांचं. त्यातले पोलिसांचं म्हणणं आहे की 2 आरोपी आम्ही पकडलेले आहेत आणि एवढा 400 कोटीचा घोटाळा केला आणि यांना आरोपी सापडत नाहीये. बाहेरच्या देशातून पोलिस आरोपी शोधून आणतात आणि हा एवढा मोठा आरोपी कुठं पळून जाणार सांगा बरं. रत्नागिरी स्थानिक पोलिसांनी ते देखील पकडून त्यांना ट्रीटमेंट चालू आहे दवाखान्यामध्ये. एकतर त्यामधला त्यांचं नाव नाही मला माहिती, पण ते दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतात कारण सांगून. म्हणजे रत्नागिरीची कंपनी बंद पडल्यामुळे हे बाकीचे सगळे अडकले? हो, सगळे अडकलेले. आणि पोलिसांनी जर माझा पहिल्यांदा गुन्हा दाखल करून घेतला असतं तर एवढं प्रकरण झालंच नसतं. मी त्यांच्याकडे जाऊन 2-3 महिने झाले असतील मी त्यांच्याकडे जाऊन. म्हणजे तुम्ही 1.5-2 लाख रुपये भरायचे आणि मशीन घ्यायची आणि त्याच्यावरती ते करायचं काम सुरू करायचं आणि तो माल त्यांनाच विकायचा परत. त्यांना आपण डिपॉझिट द्यायचं. डिपॉझिट दिल्यानंतर ते 45 दिवसांनी तुम्हाला मशीन पुरवणार. मशीनीसोबत ते कच्चा माल पण तुम्हाला पुरवणार. कच्चा माल दिल्यानंतर ते परत मालची प्रोसेस झाली, माल पक्का झाला की ते घ्यायला पण त्यांचीच गाडी पाठवणार आणि माल शिपिंग वगैरे करून त्याचा परतावा जास्ती प्रमाणात देणार. सुरुवातीला तुम्ही व्यवहार केला, तुम्ही त्यांचे काय डॉक्युमेंट्स असे बघितले ज्याच्यावर तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आला? ते डॉक्युमेंट्स त्यांनी सरकारी गव्हर्नमेंटचे सह्या आहेत त्याच्यावर, वकिलांचे वगैरे, सरकारी वकिलांचे स्टॅम्प सह्या वगैरे, ते सुद्धा माझ्याकडे डॉक्युमेंट. कंपनी ऍक्ट मध्ये काही नाही सर, काय झालं होतं त्यांच्याकडे जे रजिस्टर केलं होतं त्यांनी त्याच्यावर गव्हर्नमेंटचा शिक्का आहे. कंपनी रजिस्टर केली आहे त्याच्यावर गव्हर्नमेंटचा शिक्का आहे. सरकारी वकिलांनी डॉक्युमेंट बनवून दिलेले. सगळ्यांचे जेवढे रजिस्टर झालेले ते सरकारी वकिलांकडून झालेले आहेत. ओनर किती आहेत? 1-2 ते 4 ओनर आहेत. त्यातले आता 2 एक अमर जाधव, प्रसाद फडके, संजय सावंत आणि संजय केळकर म्हणून आहे. कोण पकडले गेले? आर्जो टेक्सोल. मग या कंपनीमध्ये अशा पद्धतीचं मॅन्युफॅक्चरिंग करतात, बरोबर आहे? ते 10 लोक वापरतात. याचा तुम्ही काय तपास केला तर अनुभव घेतला? तपास करूनच आम्ही गेलो होतो. कुठल्या लोकांकडे जाऊ लागतो? शिरोळमध्ये एक आहे चालू. त्यांनी तुम्हाला काय गाईडलाईन दिली की घ्या त्यांच्याशी व्यवहार करा म्हणून? त्यांनी सांगितलं की आमचं पेमेंट होत नाही वेळेवर, पण याच्या आधी आम्हाला पेमेंट झालेलं आहे, तुम्ही तुमच्या रिस्कवर घेऊ शकताय. आम्ही अजून 2-3 ठिकाणी चौकशी केली होती. रत्नागिरीत पण आम्ही चौकशी केली होती. अशी एकच कंपनी की अशा पद्धतीचं मशीन बनवते? ते मशीन बनवत नाहीये सर, ते पण मशीन दिल्लीवरून मागवतात. आता दिल्लीमध्ये त्यांचं गोडाऊन आहे, ते पण पोलिसांनी सील केलेलं आहे. माल तुम्ही टेरेसवर ठेवलेले त्याचे पण फोटो आहेत, माल भिजलेला आहे त्याचे पण फोटो आहेत, तिथली व्हिडिओ आहे. माल आता डॅमेज झालेला, कोण घेणार कोण माल, आणि तो माल सरकारने सील केलेला आहे तुमच्या एरियामध्ये. त्यामुळं आम्ही इकडे रिटर्न आलो होतो. तिथले आता जे एक तिथं आहेत व्यक्ती, त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
नाही, आरोप नाही सर. असं माझ्यासोबत मी आज इथे एकटाच बसलेलो आहे. उद्या माझ्यासोबत तिथं 150-200 जण घेऊन यायची माझी ताकद आहे. त्यामुळे मी त्यांचं नाव घेतो. आणि हा फ्रॉड त्यांनीच केलेला आहे. 400 कोटीचा फ्रॉड म्हणजे हे मंत्री लोकच करू शकतात. सामान्य माणूस कोण करू शकत नाही. आणि सामान्य माणूस जर करत असेल तर तो सापडू शकतो लगेच. यामध्ये मंत्री लोकांचा हात आहे, त्यामुळे ते आज पडून गेलेले. बरं, हे जे तुम्ही म्हणता 800 लोक याच्यामध्ये 1400 लोक आहेत. 1400 लोकांवर हे झालं आहे, फ्रॉड झाला आहे. त्यांची तुमच्याकडे लिस्ट आहे? सगळ्यांची लिस्ट आहे माझ्याकडे. आता 400 जण ऍड आहेत कॉन्टॅक्टला. मला अजून 2-3 दिवसाचा वेळ दिला तर टोटली मी 1300-1400 जण ऍग्रीमेंट सेट घेऊन येऊ शकतो इथं. त्यांच्या सह्या वगैरे घेऊन तुम्ही? मी त्यांचे प्रॉपरली डॉक्युमेंट सेट घेऊन येऊ शकतो त्यांना इथं. केस का नाही? गुन्हा सर आमचा दाखलच करून घेत नाही. मी आता 2 वेळा भारतीय विद्यापीठला गेलो, 2 वेळा कोथरूडला गेलो. हा, तुम्ही कोर्टात जाऊ शकता. आता तेवढी प्रोसेस माहित नव्हती आम्हाला. आम्ही कधी असलं केलंच नाही सर. फक्त चौकी वगैरे एवढं इथल्या इथंच आम्ही जाऊन आलेलो. हे आश्वासन तुम्हाला कोण देते की आम्ही हा माल विकून तुम्हाला आता पैसे देऊ वगैरे? पोलिसांनी हे केलेलं आहे की आम्ही पोलीस कोण नाव सांगा? तिथल्या स्थानिक पोलीस आहेत. CP ऑफिसला वगैरे नाव एवढं काय आपल्याला तिथलं माहिती नाही. कंप्लेंट कुठे कुठे केली तुम्ही? मी म्हणजे कंप्लेंट देण्यासाठी गेलो होतो सर कोथरूडला. पण कोथरूडवाल्यांनी पण कंप्लेंट घेतली नाही. त्यांनी सांगितलं रत्नागिरीत जावं. रत्नागिरीत पण गेलो, त्यांनी सांगितलं तुमच्या स्थानिक पोलिसांकडे कंप्लेंट द्यावं. कंप्लेंट स्थानिक पोलिसांकडे गेलो भारतीय विद्यापीठला, त्यांनी सुद्धा कंप्लेंट घेतलेली नाही आमची. कोर्टात गेला? आता तेवढी प्रोसेस सर आम्हाला माहितीच नाही कोर्टापर्यंत जाण्याची. आम्ही चौकीमार्फतच न्याय मिळवायचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा आम्हाला काही मिळालेला नाही. वकिलांकडनं तुम्ही रितसर FIR जशी नोंदवतात ना, ती जर 2 कॉपी तुम्ही घेऊन गेलात वकिलांमार्फत तर ती त्यांना अप्रूव्ह करून तुम्हाला द्यावी लागते. आणि एक्सेप्टेडची कॉपी आपण घेऊन यायची असते. म्हणजे ते असं म्हणू शकत नाही की हे आले होते आणि FIR नोंदवून नाही घेतली. हे फक्त म्हणजे एक काय म्हणतात ना त्यात लिहून दिलं आहे. FIR प्रॉपर तशी रजिस्टर होते त्या आणि त्याला पोलिसही नाही म्हणू शकत नाही. आणि ते स्वतः रिसिव्हचं सिग्नेचर तुम्हाला देतात की हा आम्ही यांची FIR घेतली. आता एवढी काही प्रोसेस माहित नव्हती मॅडम. पोलीस जी आता कारवाई करतायत कोणी गुन्हा दाखल केला? पोलीस कारवाई करतायत ते स्थानिक पोलिसांनी केलेले रत्नागिरी. ते पण त्या मंत्र्यांच्या म्हणण्यावरूनच तो पण गुन्हा दाखल केलेला आहे. आणि तो माणूस सध्या आता फोन उचलत नाहीये. कुणाचेच फोन रिसिव्ह करत नाहीये. ज्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे एक गुन्हा दाखल झालेला आहे तिथे 420चा. तर त्याच्या अंडरमध्ये खाली सगळ्यांची साक्ष नोंदवून घेतलेली आहे. साक्ष तो पण नाही रत्नागिरीमध्ये त्यांनी पण मशीन हा त्यांनी पण मशीन घेतलेली आहे. पण स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की हा माणूस सामंताच आहे, त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो आता गायब आहे. म्हणजे कुणाचे फोन रिसिव्ह करत नाहीये, काय नाहीये. त्याने फक्त गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो निघून गेलेला आहे. कुणाला रिस्पॉन्स नाही, काय नाही, पुढं काय चाललंय. आणि आमच्यापेक्षा जास्त पैसे त्यांनी भरलेले आहेत. सामंतांचं तुमचं कम्युनिकेशन कुठे झालं? कुठे झालं? नाही, त्यांचा आमचा काही एवढा रोल आला नाहीये. आम्ही रत्नागिरीमध्ये गेलो होतो ना, तर तिथं मी कंप्लेंट द्यायला गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला तिथं कंपनी शोधत जी माणसं आली होती ना, त्यांना आम्ही भेटलो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की यांचा हात आहे. आणि मी रत्नागिरीला गेलो होतो. ज्यांनी आमच्यासोबत फ्रॉड केला त्याला मी मेसेज केला होता. तर तो मेसेजमध्ये मला असं सांगतोय की पोलीस चौकीमध्ये सुद्धा जावा, सामंत साहेबांकडे जावं, माझं कोणी काही बिघडू शकत नाही. याची मी चॅटिंग वगैरे सगळी त्यांची माझ्याकडे आहेत. झेरॉक्स काढून आणलेली मी सगळी. आणि कॉल डिटेल जर तुमच्याकडून निघत असतील तर मला म्हणजे माझी इच्छा आहे की तुम्ही माझी कॉल डिटेल काढावी. कारण तो कॉल डिटेलमध्ये पण असं बोललेला आहे की तुम्ही कुणाकडे जावा. मी CP ऑफिसपासून सगळं मॅनेज केलेलं आहे. त्यामुळे जर आता कॉल डिटेल्स तर मी चौकशी केली, निघत नाही आहेत. जर तुमच्या मार्फत निघत असतील तर खूप बरं होईल. तुम्ही खूप मोठा आरोप करताय. उद्या तुम्हाला जर काय पुरावे मागितले, मी झेरॉक्स घेऊनच आलोय सर त्यासाठी. मंत्र्यांच्या अगेन्स्ट तुम्ही करताय ना ॲलिगेशन. मला जर पुरावे मागितले आणि ते नाही सापडले तुमच्यावर आरोप होऊ शकतो. तुम्ही जर हा आरोप केला ना तर उद्या मंत्र्यांनी जर तुमच्याकडे पोस्ट संदर्भातले आहे? माझ्याकडे असे कागदपत्रे पण पुरावे आहेत. आणि 300-400 लोक माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा
स्वतःचे पैसे इन्व्हेस्टमेंट केले ते नाव घ्यायला तयार आहेत, कारण सर्व लोकांना माहिती की हा फ्रॉड त्यांनी केलेला आहे. नाही, उदय सामंत स्पेसिफिकली त्यांच्या अगेन्स्ट तुमच्याकडे काय पुरावे आहेत? हो आहेत ना, तो क्लिअरली माणूस सांगतोय तुम्ही कुणाकडेही जाऊ शकता. मी मेसेज सुद्धा केलेला आहे प्रॉपरली नावासहित. उदय सामंत सरांना मी भेटतोय, तो म्हणतोय जावं तुम्ही, माझं त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे सगळं. त्यांचं नाव उदय सामंत आहे ना मेसेज सगळे घेऊन आलेले. कंपनीमध्ये नाव नाही आहे त्यांचं. नाही नाही मी तुम्हाला काय म्हणतो सर, माझं समोरचा माणूस नाव सांगतोय ते सांगतायत, त्यांना समोरचा माणूस नाव सांगतोय. आणि तो असं पण म्हणतो की स्थानिक पोलीस चौकीमध्ये पण मॅनेज केलेले ते सुद्धा आहे माझ्या. बरं तुमचं पुढचं काय आहे ना, पुढे काय करणार तुम्ही? मला आता तुम्ही प्रेसच्या माध्यमातून मला माझा गुन्हा नोंद होण्यासाठी न्याय मिळवून द्यावं, माझी एवढीच अपेक्षा आहे. आणि जर आज मंत्री लोक जर याच्यामध्ये हस्तक्षेप करत असतील तर गरीब जनतेने काय करावं? नमस्कार, मी वैभव कांबळे, राहणार भारतीय विद्यापीठ धनकवडी. आर्जो टेक्सोल नावाची कंपनी आम्ही बघितली होती रत्नागिरीमध्ये. तर रत्नागिरीमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट केला होता, तर रत्नागिरीचं ऑफिस कोथरूडमध्ये आहे असं आम्हाला सांगितलं होतं. तर कोथरूडमध्ये गेलो होतो आम्ही. तर कोथरूडमध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही मशिनी घ्याव्या लागतील तुम्हाला, मग कच्चा मालसुद्धा आम्हीच देऊ आणि पक्का माल आम्हीच घेऊ तुमच्याकडून. मग आम्ही चौकशी केली होती, त्यामुळं आम्ही आमच्या रिस्कवर माल घेतला तिथून. माल म्हणजे आम्ही कंपनीच्या अकाउंटला पैसे पाठवले होते. आम्ही कंपनीच्या अकाउंटला पैसे पाठवले होते त्यांच्या. कंपनीचं नाव काय? आर्जो टेक्सोल म्हणून कंपनीचं नाव आहे, आर्जो टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड. मालक कोण कोण आहे? मालक प्रसाद फडके, संजय केळकर, संजय सामंत आणि ॲनी जाधव, अमर उर्फ ॲनी जाधव असं त्याचं नाव आहे. तर तो एकटा आत्ता फरार आहे. बाकीचे दोघं जण सापडलेले आहेत आणि एक जण दवाखान्यामध्ये आहे. आता पोलिसांचं म्हणणं आहे की प्रसाद फडके आणि संजय सामंत सापडलेले आहेत, पण ते अजून समोरच आणलेलं नाही आहे त्यांना. फक्त सांगतात आहेत की आम्हाला सापडलं. पुढची प्रोसेस काय ते अजून सांगत नाही आहे, फोन नाही आहे, काय नाही आहे. आणि माझा तर वैयक्तिक गुन्हा अजून कुठं दाखल करून घेतलेला नाही आहे. मी कोथरूडला पण जाऊन आलो, भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीमध्ये पण जाऊन आलो, रत्नागिरीला सुद्धा जाऊन आलो. मी ज्यावेळेस रत्नागिरीला गेलो होतो त्यावेळेस जर त्यांनी गुन्हा दाखल केला असता तर एवढं मोठं फसवणुकीचं प्रकरण झालं नसतं. तर तुमचा आरोप कोणाकोणावर आहे? आता माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे सर की हा आरोप खूप मोठा आहे. म्हणजे हा फ्रॉड जो आहे तो 400 कोटीचा फ्रॉड आहे. तर माझं म्हणजे मी स्थानिक लोकांसोबत तिथं चर्चा केली होती आम्ही. तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की यामध्ये उदय सामंत मंत्री म्हणून आहेत, त्यांचा हात आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर असं उद्योगमंत्रीच जर असं करत असतील तर गरीब जनतेने काय करावं? आम्ही काहीतरी बेरोजगारीमुळे उद्योगधंदा करता यावा यासाठी आम्ही पैशांची इन्व्हेस्टमेंट केली होती आणि हे पैसे आमचे वैयक्तिक नसून आम्ही बँकेतून कर्ज काढून केलं होतं. त्यामुळं हे असं फसवणुकीचं प्रकरण झालेलं आहे. आम्हाला कंटिन्यू दर 10 तारखेला तोंड द्यावं लागतं बँकर लोकांसोबत. त्यांना आम्ही या कंपनीवर किती FIR झाले किंवा कोणाचे FIR घेतली नाही? FIR एकच, यामध्ये 4 लोक आहेत सर. एकाचीच FIR दाखल झालेली आहे, प्रसाद फडके. म्हणजे 4 जणांच्या नावावर एकच FIR दाखल झालेली आहे आणि बाकीच्या सगळ्यांची साक्षी लिहून घेतलेली आहे पोलिसांनी. पीडित लोक किती आहेत? पीडित लोक यामध्ये जवळपास आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर 300-400 जण आहेत आणि अशी लिस्ट काढली तर 1300-1400 जण आहेत टोटली. पुढची कारवाई मागणी काय? पुढची कारवाई माझी एवढीच इच्छा आहे की माझा गुन्हा कुठेही दाखल करून घ्यावा. मला कोणाचा फोन आला तरी चालेल, मी गुन्हा दाखल करण्यासाठी जाईल रत्नागिरीला किंवा स्थानिक पोलीस चौकी किंवा कोथरूडमध्ये जाऊ शकतो मी गुन्हा दाखल करण्यासाठी. तिथं मला कोणी रिस्पॉन्सच दिला नाही, त्यामुळं मला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगावं लागतं आहे की पोलिसांकडून पण आम्हाला काही मदत होत नाही आहे. आणि स्थानिक लोक जर तिथले मोठे मोठे मंत्री असं करत असतील तर गरीब जनतेने करावं काय? ठीक आहे.